काय नेमकं चर्चा? दिल्लीचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे दर अधिवेशनामध्ये मी आपल्या खासदारांना मंत्री महोदयांना भेटायला येत असतो. त्यामुळे त्यांच्याशी काल बैठक खासदारांच्या बरोबर झाली आणि आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो आणि त्यांच्याशी देखील महाराष्ट्रातल्या अनेक विषयावर देखील चर्चा झाली. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मी अधिवेशन सुरू असलं की येत असतो. त्यामुळे आज तशाच प्रकारची भेट होती, सदिच्छा भेट होती. तुम्ही दिल्लीत येणार असले की अनेकांना टीका करावीशी वाटते तुमच्या दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये आपले खासदार आहेत, अधिवेशन आहे, त्यामुळे कोण टीका करतंय, कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो. आणि या दरम्यान मोदी साहेबांना देखील भेट झाली त्यांची. त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात, टीका करण्याचं. मी माझं काम करत असतो, टीकेला कामाने उत्तर देण्याचं. त्यामुळे मला कोण काय बोलतंय, कोण कुठल्या अँगलने पाहतंय याचा काही मी त्याचा विचार करतो. इराण इस्रायल युद्ध चालू आहे, त्या अनुषंगाने काही चर्चा झालेली आहे का? कारण तुम्ही काल खासदारांना सूचना दिलेल्या होत्या की या काळामध्ये आपण देशाच्या सोबत आहोत, अशा सूचना काल दिल्या. काही लोकांना घेऊन आले, त्यावेळेची परिस्थिती नक्की काय होती याच्यावर काही चर्चा झाली? मोदी साहेबांच्या बरोबर हे मी बोललो की हे इराण इराक जे युद्ध सुरू आहे या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यांनीच एकसंघ राहिलं पाहिजे आणि म्हणून एनडीएतले आम्ही घटक आहोत महत्वाचे आणि त्यामुळे एनडीए संपूर्णपणे प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या पाठीशी आहे. तशी शिवसेना देखील पूर्णपणे प्रधानमंत्री महोदयांच्या पाठीशी आहे. अशा प्रकारचं देखील या ठिकाणी मी त्यांना बोललो. आणि त्याचबरोबर जे दुबईमध्ये, मस्कतमध्ये, कुवैतमध्ये अडकले होते त्या लोकांना देखील पुन्हा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम देखील या ठिकाणी केलं. मोदी साहेबांना देखील चर्चा करताना मी म्हणालो की तुमचे जे काही इतर देशांची जे चांगले संबंध आहेत, अगदी कोविडच्या प्रसंगापासूनचं वॅक्सिनचं जे काही कितीतरी देशांना आपण वॅक्सिन देखील पुरवठा केला आणि ज्या ज्या वेळेस देश अडचणीत असतात त्या वेळेस एक दुसऱ्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्यामुळेच त्यांच्या या सर्व चांगल्या संबंधांमुळे आपले होर्मुझमधून 2 जहाजं तेलाची मोठी जहाजं आली, त्याला हिरवा कंदील इराणने दिला. या बाबतीत देखील मोदीजींशी बोललो मी की आपल्या चांगल्या रिलेशनमुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत आणि त्यामुळे अनेक अशा विषयांवर चर्चा झालेली आहे. ओम बिर्ला यांच्यासोबत भेट झालेली आहे. आताच अविश्वास प्रस्ताव ओम बिर्ला जी पण मला भेटले तिकडे, मी त्यांना जाऊन भेटलो त्यांच्या दालनामध्ये. त्यांनी देखील चांगली चर्चा केली. श्रीकांतला त्यांनी काल सांगितलं होतं की आले की आम्ही भेटूया आणि ओम बिर्लाजी पण भेटले. त्याचबरोबर तिथे काही मंत्री देखील होते, तेही मंत्री किरण रिजिजू होते, पियुष गोयल होते आणि आणखी काही त्या आणि 4-5 किरण रिजिजू यांनी हो, ते श्रीकांतच्या बद्दल तर सगळे चांगलेच मंत्री, सगळे चांगलंच बोलत असतात. तर तुम्ही संसदेमध्ये श्रीकांत सगळ्यांचे चांगला वागत असतो, डाऊन टू अर्थ काम करत असतो आणि त्यामुळे त्याचे देखील सगळ्यांची चांगले संबंध आहेत. आणि अनेक लोक बोलून दाखवतात की श्रीकांतचं चांगलं काम आहे, चांगलं काम करतोय. अमित शहा यांच्यासोबत भेटीचा काय प्लॅन? कारण आता भेट अमित भाईंचे आणि आता ज्या काही 5 राज्याच्या निवडणुका आहे त्यांची सगळी त्याच्या बैठका सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर
त्यांनी वेळ दिली तर भेटेल. पण या सगळ्या युद्धामध्ये उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती कशी दिसते तुम्हाला? खरं म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज हे जे युद्ध सुरू आहे त्याची झळ सगळ्यांना बसते आहे. अशा प्रसंगामध्ये सगळ्यांनी, विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष, सगळ्यांनी एकजुटीचं दर्शन घडवलं पाहिजे, एकसंघ राहिलं पाहिजे आणि देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, प्रधानमंत्री महोदयांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षाचे लोक याच्यामध्ये देखील अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील राजकारण करतायत. राजकारण करायला तर खूप संधी असते, परंतु अशा प्रसंगामध्ये राजकारण करता कामा नये. काही लोक मुद्दामून गॅसचं शॉर्टेज झालं, तेलाचं शॉर्टेज झालं, अशा प्रकारचं देखील काही चर्चा करतात आणि त्यामुळे या ठिकाणी साठे बाजार करणाऱ्यांना देखील या ठिकाणी संधी मिळते. म्हणून या सर्व लोकांनी अशा प्रसंगामध्ये एक संघ राहून देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस देखील असाच प्रकार विरोधकांनी केला आणि त्यांच्या हेडलाईन पाकिस्तानमध्ये हेडलाईन झाल्या. हे तर फार अतिशय, काही लोक पाकिस्तानमध्ये हेडलाईन व्हाव्यात म्हणून काही लोक काउंटरवरशी बोलतात. हे काही देशप्रेम नाही. सर, एलपीजी क्रायसिस जे आहे खरोखर आहे, महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात आहे. उद्योग क्षेत्राला संजय त्याचा खूप राऊत मोठ्या हे प्रमाणावरती सांगतायत, तोटा तर होताना संजय बघायला राऊतांनी लागला. एक एक्झाम्पल असं दाखवलंय, जसं शिर्डीमध्ये पण देवस्थान इथे पण जे आहेत गॅस सर्व्हिसेस वगैरे जे आहेत ते नाहीयेत आणि क्रायसिस. खरं म्हणजे कोणीही स्टॉक अवैधपणे स्टॉक करता कामा नये, साठे बाजार करता कामा नये आणि काळाबाजारी करता कामा नये. अशा लोकांवर कठोर कारवाई राज्य सरकार करेल. केंद्र सरकारने देखील जाहीर केलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅसचा सिलेंडरचा तुटवडा आम्ही भासू देणार नाही. तर जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केलं. ते म्हणाले की त्यांनी पायाने टिळा लावला. त्यांनी माफी मागितली आहे. नवीन चेहरा तुम्ही जो दिलेला आहे ज्योती वाघमारे, तुम्ही संसदेमध्ये गेलात, लोकांसाठी लढावा अशी लोकांची अपेक्षा असते, तुम्ही महिलाचा चेहरा दिलाय, काय अपेक्षा करताय? नाही, राज्यसभेमध्ये डॉक्टर ज्योती वाघमारे आम्ही उमेदवार दिला आणि त्या बिनविरोधी आल्या आणि त्या खऱ्या अर्थाने उच्च विद्या विभूषित आहेत आणि सामान्य माणसाची, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. एक गरिबीतून आलेली आमची बहीण आहे ती आणि त्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांचा आवाज राज्यसभेमध्ये त्या उठवतील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देतील. ते प्रश्न राज्यस्तरावरचे असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरचे असतील. त्यामुळे जे आम्ही शिवसेनेने निवड केलेली आहे ती त्याला ते खऱ्या उतरतील आणि जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो सार्थ करतील. तुम्ही शरद पवारांना हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच ना, तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं गेलेलं विधानसभेसाठी. विधान परिषद आता राज्यसभा ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक, तेव्हा पाहू. सर, कॅबिनेट पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. आता पक्षाची भूमिका काय असणार आहे? का तुम्ही एनडीएचा घटक पक्ष 5 आहात? राज्यांमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2014 पासून केलेलं जे काम आहे त्या कामाचा प्रत्येक राज्याला फायदा झालेला आहे डेव्हलपमेंटसाठी आणि त्यामुळे डेव्हलपमेंट हाच मोदीजींचा अजेंडा आहे आणि याचा फायदा या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये एनडीएला, भारतीय जनता पक्षाला होईल आणि एनडीएचं खूप चांगलं यश एनडीएला मिळेल. सर, आता शिवसेना